महाराष्ट्राच्या राजकारणात महाविकास आघाडीचा एक अद्भुत प्रयोग आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांनी केला। महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्रातले राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना तिन्ही पक्ष पवार साहेबांनी एकत्रित केले। गेले 2.5 वर्ष महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यापासून अनेक चांगल्या योजना आणि लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न या सरकारने केला। अर्थात आज महाराष्ट्राच्या राजकारणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी स्वतः भाषण करून लोकांशी संवाद साधून त्यातून पायउतार होण्याचा निर्णय केलेला आहे। एक सरळ, चांगला, सच्छील आणि लोकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असणारा महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळालेला होता। त्यांनी त्यांचं शेवटचं भाषण मुख्यमंत्री म्हणून केलेलं करताना त्यांनी सर्वांचेच आभार मानले। आज मंत्रिमंडळात देखील त्यांनी सर्वांचेच आभार मानले आणि पुन्हा आपण येणाऱ्या काळात सर्वांना बरोबर घेऊन काम करू ही भूमिका देखील व्यक्त केली। महाराष्ट्रात गेल्या 2.5 वर्ष आदरणीय पवार साहेबांनी उद्धव ठाकरे जे बाळासाहेब ठाकरेंची चिरंजीव आहेत त्यांना पाठिंबा देण्याची भूमिका स्वीकारली आणि महाराष्ट्रात शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं सरकार राहिलं पाहिजे, टिकलं पाहिजे हा प्रयत्न केला। राष्ट्रवादीची संख्या कमी होती, काँग्रेसची संख्या कमी होती। भारतीय जनता पक्षाच्या विरोधात शिवसेना देखील आमच्याबरोबर यायचा त्यांनी निर्णय केला आणि महाराष्ट्रात संख्येची बेरीज झाली आणि हे सरकार अतिशय चांगलं चाललं। दुर्दैवाने शिवसेनेचे काही आमदार त्यांच्यापासून दुरावले, महाराष्ट्राच्या बाहेर गेले काही दिवस ते जरी म्हटले तरी आम्ही शिवसेनेत आहोत, तरी त्यांचं पाठबळ नाही हे लक्षात आल्यावर स्वतः उद्धव ठाकरे यांनी मनाचा मोठेपणा दाखवून यातून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे। एक चांगलं सरकार, महाराष्ट्राच्या मनातलं, महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं, स्वच्छ आणि गोरगरिबांच्यासाठी करोनाच्या काळात जे उद्धव ठाकरे सरकारने काम केलं, जे देशात एक सर्वात मोठा आदर्श त्यांनी निर्माण केला। करोनासारखं संकट आलेलं असताना किती उत्तम काम करू शकतो एक मुख्यमंत्री आणि एक प्रशासन, याचा एक आदर्श महाराष्ट्राचा भारतासमोर त्यांनी ठेवला। त्यांनी अशी अनेक चांगल्या कामात स्वतः सर्वांना प्रोत्साहन देऊन काम करून घेतलं आणि म्हणून आज ते जरी पायउतार झाले तरी महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे दीर्घकाळ लक्षात राहतील असं मला विश्वास आहे। सर, यापुढेही महाविकास आघाडी पुढे काम करत असेल का एकत्रपणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहे तिथेही लढताना दिसतील का? उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांना मुख्यमंत्री पदावर बसवल्यापासून शेवटपर्यंत ते मुख्यमंत्री असेपर्यंत आदरणीय शरद पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मोठी साथ दिलेली आहे। त्यांनी शेवटपर्यंत मुख्यमंत्री महोदयांच्या सर्व त्यांनी घेतलेल्या निर्णयाला देखील कायम समर्थन देण्याचं काम केलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेब हे माननीय उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर साथ देऊन त्यांना पाठिंबा देण्याचं काम आम्ही सर्वांनी केलेलं आहे। आज त्यांचा राजीनामा झालेला आहे। पुढच्या काळात आम्ही सर्व एकत्रित बसू आणि पुढची भूमिका काय याचा योग्य तो निर्णय निश्चितपणाने आम्ही तो गट राष्ट्रवादी पक्षामुळे तुटला आहे। सगळ्यात मोठा आक्रोश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच त्या शिवसेना गटाचं दिसत आहे, त्यामुळे हे सरकार पडलं असं मानलं जातं। ते गाडीतले कागद घेऊन हे जे फुटीर जे शिवसेनेचे आमदार आहेत ते अजितदादा यांना दोष देतात, राष्ट्रवादीला दोष देतात। माझ्याकडे यादी आहे, त्या यादीमध्ये एक 50-100 अजून कोटी रुपये वाढवायचे, कारण 1-2 डिपार्टमेंटच्या याद्या त्यात आल्या नाहीत। पण त्यांनी किती पैसे त्यांच्या मतदारसंघात या महाविकास आघाडीमुळे आले याचे आकडे वाचले तरी तुमच्या लक्षात येईल। एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात MMRDA वगैरे सोडून, जलसंधारणाचं खातं सोडून एकनाथ शिंदेंच्या मतदारसंघात 366 कोटी, उदय सामंतांच्या मतदारसंघात 221 कोटी,
दादा भुसेंच्या मतदारसंघात 306 कोटी, गुलाबराव पाटलांच्या मतदारसंघात 309 कोटी, शंभूराजे देसाईंच्या मतदारसंघात 294 कोटी, अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात 206 कोटी, अनिल बाबरांच्या मतदारसंघात 186 कोटी, महेश शिंदे 170 कोटी, शहाजी पाटील 151 कोटी, हे डोंगर दऱ्या झाडेवाले आहेत ना ते, महेंद्र थोरवेंना 154 कोटी, भरत शेठ गोगावले 173 कोटी, प्रकाश आंबेडकर 175 कोटी, कोट्यावधी रुपये या सर्वांच्या मतदारसंघात देण्याचं काम झालेलं आहे. आणि हे देत असताना गेल्या 3 वर्षात जवळपास 12,000 कोटीपेक्षा जास्त निधी हा नगरविकास खात्याला एकनाथ शिंदेंच्या खात्याला दिलेला आहे. आणि 12,000 कोटी रुपये महाराष्ट्रात अर्थसंकल्पात अजित पवार जे राष्ट्रवादीचे अर्थमंत्री म्हणून देखील काम करत होते, राष्ट्रवादीच्या वतीनं अर्थमंत्री म्हणून जे या मंत्रिमंडळात काम करत होते, 12,000 कोटी रुपये हे नगरविकास खात्यात खर्च झालेले आहेत. मी सांगण्याचा मतितार्थ हा की राष्ट्रवादीने आम्हाला निधी मिळून दिला नाही वगैरे हे आकडे जर बघितले तर यातलं एकही खरं नाही. आणि या बाबतीत एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन देखील यांनी त्यांच्या म्हणजे भाजप शिवसेनेचं सरकार होतं त्या काळात 6% जास्त निधी शिवसेनेला मिळाला नव्हता आणि 92-93% भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना मिळत होता. एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेचं सरकार आल्यावर शिवसेनेच्या आमदारांना निधी मिळालेला आहे. आकडेवारी समोर बघितली याच्यापेक्षा जास्त आकडेवारी आहे, पण ही मला 2 दिवसात जी मिळालेली ती मी तुमच्या समोर सादर करतो. त्यामुळे त्यांच्या म्हणण्यात कोणतंही तथ्य नाही. राष्ट्रवादीचे जरी अर्थमंत्री असले तरी 12,000 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी जर नगरविकास खात्यात अजितदादांनी दिला असेल तर त्यांना दोष देणं हे पूर्णपणाने चुकीचं. आता कुणावर तरी दोष ठेवला पाहिजे. जायचंच असेल तर रडीचा डाव खेळायचाच असेल तर कुणाला तरी दोष दिला पाहिजे. म्हणून राष्ट्रवादीला दोष देण्याचं काम हे जाणीवपूर्वक करणं आम्ही पाहतोय. तो शब्द पुन्हा येईनचा शब्द आज पूर्ण होताना पाहायला मिळत आहे. त्यांनी म्हटलं होतं की पुन्हा येईन पुन्हा येईन, आज ती वेळ आली पुन्हा येण्याची. आता त्याच्यावर सभागृहातच बोलू आपण. ते त्यांचे पुन्हा येईन आणि कशा पद्धतीने येईन याचं वर्णन आम्ही करू योग्य वेळी सभागृहात. मुख्यमंत्री असं म्हणाले की ज्यांचा विरोध आयुष्यभर आम्ही केला त्यांना आम्हाला शेवटपर्यंत साथ दिली आणि ज्यांना आम्ही जे आमच्यासोबत होते त्यांना मात्र आमच्यासोबत गद्दारी केली. बरोबर आहे. शिवसेनेच्या त्यांना अतिशय दुःख झालेलं आहे की आपल्याच आमदारांनी आपल्याला सोडलं आणि छोट्या छोटी कारणं सांगून लांब जाऊन राहिले. आणि हा देशभर महाराष्ट्राचा जो खेळ झाला, महाराष्ट्राकडे बघण्याची दृष्टी लोकांची भारतातल्या बदलली. शेवटी सरकार येतात आणि जातात, पण सरकार घालवण्याच्या पद्धती ज्या आहेत, ज्या पद्धतीने वापरल्या गेल्या ती पद्धत बघितली तर महाराष्ट्राला ही काही फार भूषणावं नाही आहे. पण ठीक आहे, आता शेवटी संख्येलाच महत्त्व असलं तर आपण तरी काय करणार. सर हिंदी में एक प्रश्न सर, अशा प्रकारे जर आमदार पक्ष सोडून जात असेल तर मग पक्षश्रेष्ठी जे आहे ते एक सर्वसामान्य माणूस म्हणून या ठिकाणी जर बघितलं अविश्वास अशा प्रकारे होत असेल आणि असं पक्ष तुटत असेल तर ही एक मोठी वाईट घटना मानता येईल का? कारण असे जे विश्वासू माणसं असतात ते पक्ष सोडून जातात, पक्ष तोडतात. अशा जर घटना होत असेल तर मग कुटुंबात ज्या काही घटना होतात त्या घटनात या घटनात काही फरक वाटत नाही सर्वच राजकीय पक्षाबाबत हे मग विश्वास कोणावर करायचा अत्यंत दुःखदायक आहे. पहिल्यांदा तिकीटं द्यायची, पक्षाच्या चिन्हावर लोकांना निवडून आणायचं, त्यांनीच राज्यसभेला विधान परिषदेला मतदान करताना त्यांनाच परत विनंत्या करायला लागणं की आपल्या पक्षाचा हा उमेदवार आहे याला मतदान करा. गुप्त मतदान असेल तर अधिकच त्याच्यावर काळजी करावी लागते. हे आपलीच लोक जर आपल्याशी असं वागायला लागली तर लोकशाहीत तत्वाला आणि लोकशाहीमध्ये काही प्रिन्सिपल्सना काही अर्थ नाही असा निष्कर्ष लोक आज काढतील. आणि मग या लोकशाहीत सत्ता काबीज करणं हेच आपलं तत्त्व जर असेल तर या मार्गाने आपण जाऊ शकतो. हा शिवसेनेतनं बाहेर पडलेल्या सगळ्यांनी आदर्श घालून दिलेला आहे असं दिसतंय.
हिंदी में कि उद्धव ठाकरे जी ने इस्तीफा दिया, किस तरह इसको आप देखते हैं? क्या आप लोगों को उससे पहले बात की थी? सुबह आप लोगों की चर्चा भी हुई थी, किस तरह इसको देखते हैं आप पूरी घटना को? नहीं, उद्धव ठाकरे साहब ने 2.5 साल में हमारे नेता पवार साहब ने ये महाविकास आघाड़ी का एक अद्भुत प्रयोग भारत में किया था। हमारे महाराष्ट्र के आदर्श शाहू फुले अंबेडकर, इनके विचारधारा पे चलने वाले तीनों पार्टियों को इकट्ठा लाने की उन्होंने कोशिश की थी और पिछले 2.5 साल में बहुत अच्छा सरकार शासन हमने उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में दिया था। 2.5 साल में बहुत अच्छे निर्णय जो लोगों को, किसानों को सहायता करने में ज़रूरी थे, वो निर्णय हमारे सरकार ने लिए। आज 2.5 साल के बाद क्या हुआ आपको पता है, मैं उसके ऊपर और ज़्यादा आपका वक्त नहीं लूँगा। लेकिन उद्धव जी के साथ में उनके जो विधायक थे वही विधायक बाजू में हो गए और इसीलिए राष्ट्रवादी कांग्रेस और शरद पवार साहब और कांग्रेस भी, हम उनके साथ थे। राष्ट्रवादी के नेता आदरणीय पवार साहब और राष्ट्रवादी हमारी इस सरकार में, हमारे उद्धव जी ठाकरे साहब की सरकार के आखिरी क्षण तक उनको मदद करते थे। जो भी चाहिए वो उनकी मदद करने की तैयारी हमारी थी। हम सब उनके साथ आखिर तक थे। आदरणीय पवार साहब ने ये सरकार बनाई है और इसीलिए राष्ट्रवादी के जो एमएलए है उनके ऊपर भी अन्याय हो रहा था, ऐसा नहीं था हो नहीं रहा था। लेकिन एक बार पवार साहब ने ये सरकार बनाई है, इसीलिए हमारे विधायक भी जो भी था उसमें समाधान व्यक्त करते काम करते थे और अभी पवार साहब और हमारी राष्ट्रवादी ने आखिर तक उद्धव ठाकरे साहब को सपोर्ट किया। अब उन्होंने आज जो कोर्ट का फैसला आया उसके बाद में उन्होंने ये निर्णय लिया और उन्होंने इस्तीफ़ा भेज दिया और उन्होंने अपना मनोगत भी फेसबुक के माध्यम से आपके सबके सामने रखा। लेकिन क्या आप लोगों को ग्रुप में लिया था, क्या आप लोगों को जानकारी थी कि वो इस्तीफा देंगे फेसबुक लाइव के दौरान ही, और आप लोगों से पवार साहब से बात की थी कि सरकार को भी इन्हें नहीं, ऐसी कोई चर्चा हुई थी ये मालूम नहीं था। हमने भी फेसबुक पे ही देखा कि उन्होंने इस्तीफ़ा दिया है। क्या आप लोगों को भी अभी इस्तीफा दे दिया है? आप लोगों ने भी आप लोगों ने भी उसके बाद ही मालूम पड़ा आप लोगों को फेसबुक लाइव के दौरान ही? हमने वो थोड़ा सा शाम को जब मंत्रालय में हमारी कैबिनेट मीटिंग हुई तभी उन्होंने हमारे सबके आभार व्यक्त किए। उन्होंने सबके राष्ट्रवादी कांग्रेस खास तौर पे और कांग्रेस, ये दोनों पार्टी का आभार व्यक्त किया। तभी हमें थोड़ा सा लगा कि शायद इनके मन में इस्तीफा देने की इच्छा इरादा है। क्या कोई बैठक या बातचीत अब आप करेंगे? ऐसी बातचीत नहीं हुई, लेकिन हल्के से उन्होंने कहा था कि देखते क्या निर्णय होता है, नहीं तो इस्तीफा दे सकते हैं। बैठक या बातचीत आप पवार साहब भी शहर में है हो सकती है। अभी अब सरकार तो हमारी नहीं है, तो हम तीनों पार्टियां साथ में बैठ के आगे क्या करना चाहिए क्या नहीं, इसके बारे में विचार विमर्श कर सकते हैं। फ्लो टेस्ट का क्या होगा सर? अब तो फ्लो टेस्ट की जरूरत नहीं पड़ी, सरकार चली गई, तो आगे का क्या होगा? टेस्ट लेने के लिए कुछ बचा नहीं है, क्योंकि इस्तीफा दिया है। सरकार की फुल फ्लोर टेस्ट होती है। अगर माननीय मुख्यमंत्री महोदय ने इस्तीफा दिया है तो अभी टेस्ट की कोई ज़रूरत नहीं है। सर फक्त वेगळा प्रश्न सर, एक मिनट हाँ चलो, आप बता रहे थे आलोचना की गई एनसीटी विधायकों की शिवसेना के बागी आमदारों की तरफ से कि फंड जो है वो दिए नहीं जाते, इसलिए महाविकास आघाड़ी से बाहर निकले। अर्बन डेवलपमेंट डिपार्टमेंट को अजीत पवार राज्य के वित्त मंत्री है, उन्होंने पिछले 2.5 साल में 12,000 करोड़ रुपए से ज़्यादा राशि दी। मेरे पास ये नंबर्स है जिसमें हर एमएलए को कितने पैसे दिए गए 2.5 साल में। पिछले 5 साल भाजपा शिवसेना की सरकार थी, उसमें उनको इतना पैसा नहीं मिला था जब अब मिला है। तो उन्होंने तकरार करने की या शिकायत करने की कोई आवश्यकता नहीं थी, लेकिन अब छोड़ के ही जाना है तो ब्लेम करना आवश्यक है। तो किसी ना किसी को तो ब्लेम, क्योंकि लोगों को क्या बताएंगे। वैसे तो अजीत दादा इसके ऊपर कुछ बोल नहीं रहे, क्योंकि उनको मालूम है कितने पैसे दिए, कितनी राशि दिए, फिर भी ये लोग बोलते हैं, ये हमें आश्चर्य लग रहा है। सर पवार साहब का क्या रिएक्शन था जब उन्होंने फेसबुक पर ही इस्तीफा दे दिया लाइव के दौरान, फेसबुक लाइव के दौरान? हम साथ में ही थे, मैं अभी उनके साथ ही टेलीविज़न देख रहा था, तब उन्होंने दिया तो पवार साहब ने भी यानी
ऐसी रिएक्शन कैसी नहीं थी, लेकिन ये उनका जो भाषण का रुख था उसमें ही वो समझ गए थे कि शायद इस्तीफा हो सकता है। क्या महाविकास आघाड़ी आगे है, जारी है, या अभी इसे खत्म मान लिया जाए इस सरकार के गिरते? नहीं, सरकार का गिरना रहना और महाविकास आघाड़ी का रहना ये दो अलग बातें हैं। महाविकास आघाड़ी की कांग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना उद्धव ठाकरे जी के साथ है। ये जो पार्टी छोड़ के गए या जा रहे, उनके डिस्क्वालिफिकेशन का जो सिलसिला है वो कैसे आगे मोड़ लेता है ये मालूम नहीं मुझे, लेकिन लीगली देखें तो 2/3 होने के बाद भी आप पार्टी छोड़ नहीं सकते, पूरी की पूरी पार्टी आप मर्ज कर सकते हैं। तो ये जो विधायक उधर गए हैं वो एक भी एमएलए अगर शिवसेना के साथ रखा और बाकी सब 54 लोग निकल गए तो भी वो पार्टी छोड़ नहीं सकते। डिस्क्वालिफिकेशन का ये सबसे बड़ा ये क्लॉज है और इसीलिए उनको शिवसेना में ही रहना पड़ेगा अगर वो विधायक रहना चाहते हैं तो, और वो शिवसेना में रहेंगे क्योंकि वो भी खुद बोल नहीं रहे कि हमने शिवसेना छोड़ दी। सर आगे का जो स्थिति निर्माण हुई कि आप बीजेपी की सरकार बनते आप देख रहे हैं या नहीं देख पा रहे हैं, क्योंकि आप जो बता रहे हैं किस तरह से कि तो होगा? नहीं, उद्धव जी ठाकरे साहब ने इस्तीफे का यहाँ पे ऐलान करते करते हमने टीवी पे ही देखा कि एक दूसरे को पेड़ा दे रहे थे। हमें लगा था भाजपा का इसमें कोई हिस्सा नहीं है, लेकिन एक दूसरे को पेड़े देते हुए उनको देखा तब समझ में आया महाराष्ट्र में कि ये सारे के पीछे कौन है। सर व्हीप असेल तो शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरे सरकारच्या तर्फे असेल, म्हणजे त्यांच्यातर्फे का शिंदे सरकार, तांत्रिकदृष्ट्या कसं बघता येईल? नाही, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख म्हणून त्यांनी जो व्हीप नेमलेला आहे तोच व्हीप कायदेशीर व्हीप आहे, तसा त्यांना अधिकार आहे पक्षाचे प्रमुख म्हणून आणि त्यांनी तो नेमलेला आहे। गटनेता हा मेजॉरिटीने ठरतो, पण व्हीप हा पक्षाचा अध्यक्ष कळवतो। सर शेवटचा प्रश्न एक घेतो की एकंदरीत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि देशभरात आपण पाहत आहोत की भाजपला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी वेगवेगळ्या विचारधाराचे पक्ष एकत्र आले। महाविकास आघाडी हा त्याचाच एक प्रकल्प होता। यापुढेही भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी आणि दूर ठेवण्यासाठी अशा प्रकारे तिन्ही पक्ष एकत्रित काम करताना दिसतील का? नाही, दिसायला काहीच अडचण नाही, पण आता असं आहे की कसं चाललेलं आहे हे तुम्हालाही लक्षात येतं आहे आणि त्यामुळं आम्ही सगळे एका विचाराने एकत्रितपणानं राहिलो तर निश्चितपणानं ते चालू राहील पुढं। जयंत साहेब, पाटील साहेब, पवार साहेबांना याबाबतची माहिती होती का की आज राजीनामा उद्धव ठाकरे मला वाटत नाही की अशी माहिती होती, कारण मी आणि ते आम्ही टेलिव्हिजनवरच बघितलं की त्यांनी राजीनामा दिला। त्यांनी आधी सुतोवाच केलं होतं किंवा नाही याची माझ्याकडे माहिती नाही।